वॉटर स्पोर्ट्स साखर हा नशिबाचा कौल आजमावतोय की निश्चितपणे चला दुर्वेश यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आलंय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत, लागोपाठच 2 षटकार पाहिजेत. नानू शेठ यांच्याकडे 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया दुर्वेशकडे ही मोठी संधी असणार आहे, एक महत्वाचा सामना असणार आहे. करो की मरो या स्पर्धेमध्ये जी आकर्षक चषक आहे ना, ते नक्कीच आपल्या संघासाठी किंवा आपल्या गावासाठी जर न्यायचं असेल तर मैदानामध्ये दुर्वेश गण आणि सोनूला नक्कीच महत्वाची जबाबदारी पूर्ण करावी लागणार आहे. चला प्लीज थोडं शांतता राखली तर बरं होईल, कारण बघा महत्वाचा सामना आहे. दोन्ही स्पर्धकांना दोन्ही संघांना यामध्ये विजयी व्हायचं आहे. एका साईडला जतेश सारंगनी थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज केलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मयुरेश आपण पाहिलं ना तर आधीच्या सामन्यांमध्ये जतेशनी स्वतःवरील जबाबदारी घेतली होती, आता मात्र स्ट्रॅटेजी चेंज केले. काय पाहिलं तर सोनू आणि जतेश हा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता थोडीशी फलंदाजी करण्याची स्टाईल म्हणू शकताय किंवा त्यामध्ये केलेले बदल म्हणू शकताय. आता मात्र दुर्वेश गणला संधी दिलंय. पाहायचंय दुर्वेश स्ट्राईकवरती असताना गोलंदाज मैदानामध्ये निशी तांडेल आता मात्र गोलंदाजीला सुरुवात करतोय. पंच लेट्स प्ले सेमीफायनल 1 स्टार्ट होते. वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 सेमीफायनलचा हा पहिला चेंडू मैदानामध्ये निशी तांडेलच्या माध्यमातून. चला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू दुर्वेश गणसाठी. यावेळी जोरदार प्रहार केला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा. दुर्वेश गणसारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती. खरंच निशी तांडेल सुद्धा हा गोलंदाज आपल्या संघासाठी, सागर भगत यांच्या संघासाठी एक महत्वाची कामगिरी करताना नेहमी पाहायला मिळालाय आणि सेमीफायनल 1 मध्ये सुद्धा ती जबाबदारी स्वतःवरती घेतली होती. कर्णधार सुजल कोंडेने सुद्धा सांगितलं होती की या संघाचा हिरा म्हणू शकताय, बेस्ट बॉलर म्हणू शकताय, म्हणून आम्ही निशी तांडेलकडे पाहतोय आणि खरंच कौतुकास्पद गोलंदाजी ही निशीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती OU2 चा इशारा, बेस्ट कॅच या ठिकाणी म्हणू शकताय. नक्कीच या स्पर्धेतील 45वी एक कॅच विकेट म्हणून आपण ओळखली जाईल. आणि सुंदर मैदानामध्ये बघा कसं असतं ना, जतेश सारंग जरी मैदानामध्ये असला तरी त्याच्यावरती असलेली जबाबदारी ही मैदानामध्ये खूप मोठी असणार आहे. दुर्वेशला मात्र निश्चितपणे करून दाखवायचं होतं. नक्कीच निशी तांडेलसाठी सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे, ती म्हणजे हॅट्रिक साठी. शंभू बॉईज यांच्याकडनं जर आपण हॅट्रिक मिळवलीत तर 1000 रुपयांचा पारितोषिक निशी तांडेलसाठी. निश्चितपणे बघा कसं असतं ना, एखादा खेळाडूचा खेळ लाजवाब होत असेल मैदानामध्ये तर निश्चित त्याच्यावरती मान्यवर म्हणता, प्रेक्षक म्हणता, खेळाडू म्हणून, एक क्रिकेटप्रेमी म्हणून त्याच्यावरती बक्षिसांचा लयलूट होत असते. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा निशाडी बक्षीस नानू शेठ यांच्याकडनं जर हॅट्रिक घेतली नक्की तेजस साखरकरसाठी हे सुवर्ण संधी असणार आहे. आपण जर झेल पकडलीत तर नानू यांच्याकडनं 500 रुपयाचं 1000 रुपयाचं बक्षीस हे मात्र नानू शेठ यांच्याकडनं आलंय. चला सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे थांबा, महत्वाचं एक सूचना देतोय की त्या डीपी मध्ये जर बॉल गेला हॉस्पिटलच्या या ठिकाणी तिथं कोणी आपला स्वयंसेवक जाऊ नका, तिथे विजेचा झटका लागण्याची शक्यता आहे. चला पंचांकडे अपील मागितले, पंच सुद्धा या डिसिजनला मान्य करतायत आणि पंच सांगतात की हा वाईट चेंडू आहे. खरंच कौतुक करावं लागेल, कालचा दिवस आजचा दिवस पंचांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी पार पाडलंय आणि सेमीफायनल 1 म्हटल्यानंतर समोर स्वतः हुकुमाचा एक्का, या संघाचा एक व्यवस्थापक म्हणू शकताय, संघाचा संघ मालक म्हणू शकताय, या संघाचा एक तर उलेश नाखवा यांनी जर षटकार मारला, कोणताही सिंगल षटकार आला तरी नानू शेठ यांच्याकडनं 2000 रुपये. नक्की नानू यांचा संघ जरी या स्पर्धेतनं बाहेर गेला असला ना तरी स्पर्धकांसाठी त्यांची बक्षीस आणि आतिषबाजी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. निशी तांडेल मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि खरंच कौतुक करावं लागेल. 2 चेंडू झालेत, 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. या ठिकाणी पुन्हा बीड झालेत.
उलेशजी नाकवा यांच्याकडे कौतुक करावं लागेल, कारण बघा 40+ जरी खेळाडू असला तरी आपला संघ आपल्या संघाला ज्या कठीण परिस्थितीमध्ये अडकल्यानंतर बाहेर काढण्याचं काम हे नक्कीच कर्णधाराचं असतं, त्या व्यवस्थापकांचं असतं, खेळाडूचं असतं आणि ती जबाबदारी मात्र उलेश नाकवा यांनी या सरांनी आपल्या खांद्यावरती घेतलंय. पाहायचं निशिसारखा तेज तरार गोलंदाज, डावखुरा गोलंदाज आता मात्र चेंडू बॅटवरती आणून देत नाही आहे. हा दुसरा चेंडू असेल, सेम सिच्युएशन, कॉपी पेस्ट पद्धतीमध्ये चेंडू आला काय आणि गेला काय. उलेशजी नाकवा फट चेंडू पाहत बसले. गोलंदाज आणि यष्टीरक्षकांनी हे काम मात्र चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि निशेने आपले अप्रतिम गोलंदाजी 4 चेंडू आणि फक्त 1 धाव आतापर्यंत सादर केलेली पाहायला मिळते. 2-2 असा सामना. हा चेंडू नंबर 5वा असेल. उलेश नाकवा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जोरदार अपील करतायत. पंच मात्र नाखुश असतील. रिव्ह्यूची मागणी केले. नक्कीच आपण वाईट आणि रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकताय. उलेशजी नाकवा संघाचे संघ मालक त्याचप्रमाणे खेळाडू यांनी रिव्ह्यूची मागणी केले तर जास्त कोणी तिथे जाऊ नका. चला तिसऱ्या पंचांना मी विनंती करीन, बाकी कोणी ह्या ठिकाणी गडबड गोंधळ करू नका. जे काही असेल ते आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. नक्कीच जर आपण जर पाहिलं ना तर मेन स्क्रीनवरती ऑपरेट करणारे अथर्व पेशाने जरी आपण जर पाहिलं तर इंजिनियर, परंतु या क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांना आवड आणि पाहिलं तर नक्की टेनिस क्रिकेट ही साईट एक मोठी वेबसाईट वाईट नाही आहे ना. नक्कीच आपण पाहिजे रिव्ह्यू घेतलेला अनसक्सेसफुल ठरतोय, वाईट नाही आहे, ही सेफ डिलिव्हरी आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव ग्राह्य धरला जाईल. खरंच पंचांचं कौतुक करावं लागेल. जो काय तीक्ष्ण नजर ठेवून जो निर्णय दिला होता, जो उलेशजी नाकवा त्यांचा संघ नाकवा वॉटर स्पोर्ट्स याला मान्य करावा लागेल. आपण जर पाहिलं तर 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव निशी तांडेलने आतापर्यंत खर्च केले. सेमीफायनल 1 कशी असावी, त्यामधली गोलंदाजी कशी असावी ही निशी तांडेलने दाखवून दिलंय. खरंच कौतुक करण्यासारखी गोलंदाजी ही मात्र अंतिम चेंडूवरती येऊन ठेपले. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, ज्या ठिकाणी 2च खेळाडू मैदानाच्या बाहेर असतील त्या ठिकाणी हा 6वा चेंडू. या वेळी सुद्धा पाहिलं तर चेंडू निर्धाव गेला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. षटक पाहता पाहता संपलं. 6 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये षटक समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 1च धाव ही निशी तांडेलनी खर्च केलेली पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. विहार स्पोर्ट्स संघाकडनं एक महत्वाची कामगिरी करण्यासाठी, सागर भगतच्या संघासाठी महत्वाची कामगिरी करण्यासाठी नेहमी प्रामुख्याने नाव घेतलं जाईल निशी तांडेल्याचं आणि निशी तांडेलनी आतापर्यंत पाहिलं तर मयुरेश तिसरं ही माफ करा मॅच असेल, त्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केले असा निशी तांडेल आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर बॅटच्या स्वरूपामध्ये मयुरेश रन्स आलीच नसेल, नक्कीच ती वाईटच्या स्वरूपामध्ये होते. म्हणजे प्रामुख्याने पाहायला गेलं ना ही मेडन ओव्हर सुद्धा आपण ग्राह्य धरू शकतो असा गोलंदाज निशी तांडेल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सुजल कोंडेवरती एक दबाव दडपण असेल की कोणत्या हातामध्ये चेंडू देणार आणि नक्कीच निर्णय असेल. ह्या ठिकाणी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी प्रारंभ झालाय दिवेश. आता मात्र स्ट्राईक वरती सोनू असेल. पहिल्या षटकामध्ये फक्त वाईटच्या रूपामध्ये 1च धाव आली होती. सोनूला मोठी फटकेबाजी करावी लागेल. या ठिकाणी पाहूया, यावेळी मात्र आला ज्याची गरज होती, त्या फटक्याची गरज होती, तो मात्र अप्रतिम मोठा फटका, मोठा दर्जेदार फटका, सीमारेषा पार गेलेला फटका. 6 धावांसाठी षटकार मात्र आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू मात्र नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. जतेश सारंगने दिलेला कान मंत्र, उलेशजी नाकवाने दिलेला कान मंत्र सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. सत्याचा नक्कीच सत्यामध्ये प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सोनूचा हा मोठा फटका, ज्या ठिकाणी पहिलं षटक समाप्तीनंतर फक्त 1च धाव होती, आता मात्र पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर एकूण 7 चेंडू आणि 7 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये पूर्व सत्रामध्ये नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच देवेशनी सुरुवात मात्र गचाळ झालेली पाहायला मिळतोय. देवेशवरती एक मोठे फटके मारण्याची आता मात्र जबाबदारी असणार आहे. नक्की सोनू ती पार पाडतोय का हे मात्र पाहायचं. पहिल्या चेंडूची षटकार आला होता. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुंदर अशी झेल मैदानामध्ये सचिनच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि एक महत्वाची विकेट सोनूच्या माध्यमातून एक माघारी येताना पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल. पहिला
खेळाडू आपण जर पाहिलं तर दुर्वेश गण त्यानंतर सोनू हे 2 विकेट मैदानामध्ये नाखवा वॉटर स्पोर्ट्स या संघाचे गेलेले पाहायला मिळत आहेत. आणि खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाज या ठिकाणी देवेशचं. पहिल्या चेंडूमध्ये षटकार जरूर आला होता, परंतु दबाव दडपणाचा विचार न करता या ठिकाणी मात्र आपण पाहिलं ना तर गोलंदाजांनी आपल्यावरती असलेला आत्मविश्वास, आपल्यावरती असलेला कॉन्फिडन्स याच्यावरती मात्र विश्वास ठेवलेला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या चेंडूवरती OUTचा इशारा, एक सुंदर झेल आपण सचिनच्या माध्यमातून पाहिलीत. 50% योगदान, एका साईडला गोलंदाज एका साईडला फिल्डर यांची कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आणि सुंदर झेल एक महत्वाचा खेळाडू सोनू मैदानाच्या बाहेर आलेला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण स्क्रीनवरती पाहतोय जतेश सारंग, ज्यांनी तब्बल आपण जर पाहिलं तर 67 धावा आधीच्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला वन साइड हिरो असं सुद्धा समजलं तरी कमी ठरणार नाही. असा जतेश सारंग नाखवा वॉटर संघाचा आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल. जतेशवरती सर्वांचं लक्ष, जतेश जिथपर्यंत आहे तोपर्यंत उलेश नाखवा यांना मध्ये जीवामध्ये जीव असणार आहे. कारण एक हुकुमाचा एक्का आहे मैदानामध्ये, हुकुमाचा एक्का आल्यानंतर त्याच्याकडनं कामगिरी सुद्धा त्याच प्रकारची करणं गरजेचं असणार आहे. पाहूया आता मात्र देवेश आणि जितेश याच्यामध्ये नक्की कोण विजयी ठरणार. षटकार मात्र नक्कीच त्याच्या मात्र सवय मात्र जतेशला नक्कीच असणार आहे, परंतु देवेशच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. देवेशच्या विरोधामध्ये फटके मारायचे आहेत, हे यशस्वी ठरतंय का हे मात्र पाहायचं. यावेळी आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅट कडा घेऊन चेंडू 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये मैदानामध्ये आपल्याला धावसंख्या वाढताना जरूर पाहायला मिळेल, परंतु बिहार स्पोर्ट्सचा जो यष्टीच्या मागे आपल्याला जो खेळाडू दिसतोय ना, या संघाचा कर्णधार सुजल कोंडे, त्याच्यामध्ये सुद्धा फलंदाजीची अतिशय जबरदस्त पॉवर पाहायला मिळते. त्याला जर नक्कीच चिंतेत ठेवायचं असेल तर आपल्याला 60+ धावा ह्या कराव्याच लागतील आणि त्याच्यासाठी प्रयत्न जतेश सारंगला करावे लागतील. संघाचा कर्णधार कॅप्टन्सी पारी खेळावी लागेल. या ठिकाणी फसलाय सुजल कोंडेची कॅप्टनशिप. मैदानामध्ये काय घडतंय पाहायचंय. विकेट अन विकेट पंचांचा निर्णय काय येणार नक्कीच. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंच निर्णय देतात की हा चेंडू निर्धाव चेंडू असेल. या चेंडूवरती नक्कीच अपील झाली होती, नक्कीच विकेटसाठी अपील केली होती, कारण जतेश सारंग ही किती मोठी विकेट आहे. जतेश सारंग किती मोठी विकेट आहे ही मात्र मैदानामध्ये निश्चितपणेच आपल्याला माहिती आहे. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं, या सामन्यामध्ये एका विकेटसाठी हा खेळ चाललाय की काय. गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतोय आणि नक्कीच आपण जर भविष्य म्हटलं ना तर जतेश सारंगच्या विकेट नंतर इतकं सेलिब्रेशन होणार आहे की आपण स्क्रीनवरती तेव्हा पाहूच. पाहायचं यावेळी देवेशचा हा चेंडू कशा प्रकारे असेल, नक्की ते सेलिब्रेशन आपण पाहू. परंतु आता मात्र नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाचा जतेश सारंग ऐकत नाहीये, थांबत नाहीये. बॅट वरती चेंडू आला, मिडल ऑफ द बॅट झाला, निश्चितपणे चेंडू लेग साइडला जोरदार हाणामारीचा फटका, चेंडू सीमापार. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलंय. खरंच कौतुक करावं लागेल उलेशजी नाखवा यांचा संघ. उलेशजी नाखवा यांनी ठरवलेला कर्णधार आपला संघ या मैदानामध्ये रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी आपण स्ट्राईक वरती मी म्हटल्याप्रमाणे जतेश आपल्याला पाहायला मिळत होता, थोडा थांबला, थोडा वेळ घेतला, एक निशीची षटक जाऊन दिलं आणि आता मात्र देवेशवरती मारा करायचा. देवेशला मात्र सळो की पळो करून सोडायचं, ही जबाबदारी आता मात्र जतेशने आपल्या खांद्यावरती घेतलंय. पाहायचंय काय घडेल काय बिघडेल या पुढच्या चेंडूवरती. यावेळी सुद्धा चांगला चेंडू होता, नक्कीच यष्टी सोडून गेलेला हा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर पंच या चेंडूवरती नाखुश असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त 1 धाव, धावसंख्येमध्ये गुणलेखक सुद्धा वाढ करतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 15 धावा. चेंडूचा आपण जर विचार केला तर 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू देवेशचा बाकी असेल. 1-2 असा सामना या दुसऱ्या षटकातील. यावेळी मोठा फटका, पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता विकेट घेण्याचा, परंतु नक्कीच बॅट चिकाडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. अतिरिक्त 1 धाव या 12 चेंडू समाप्तीनंतर मैदानामध्ये 12 चेंडू आणि धावसंख्या झालेली पाहायला मिळते ती म्हणजे 16. त्याला खरंच कौतुक करावं लागेल जतेशचं, कारण जतेशनी ना प्रयत्न मयुरेश खूप चांगले केलेत आणि खरंच आपण जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये जे चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना, ते हास्यामागचं कारण मग तो संघ मालक असेल किंवा पूर्ण आखे खेळाडू असतील, आपले सपोर्टर्स असतील, त्यांना खुश करण्याचं काम जतेशनी करून दाखवलंय. त्यावेळी नक्कीच चेसिंग करायची होती, आता मात्र धावसंख्या बनवायची आहे. ज्या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 16 पाहायला मिळते. अजूनही मयुरेश 18 चेंडू मिळणार आहेत. 18 चेंडू मध्ये एक जबरदस्त पारी जतेशची आपण पाहणार आहोत.
नक्कीच नानू शेठ यांच्याकडनं उलेशजी नाखवा यांनी एक जर षटकार मारला तर 3,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक हे मात्र नानू शेठ यांच्याकडे देण्यात येणार आहे. नक्कीच ह्या खेळाडू सुद्धा कौतुक करावं लागेल नानू शेठ म्हणून, कारण बघा त्यांचा संघ सुद्धा होता निष्ठा अँड लावण्य 11. संघ या स्पर्धेतनं बाहेर पडला, पण आपली स्पर्धा आहे, आपला वॉटर स्पोर्ट्सचा गेम आहे, नक्कीच आपण एक प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे असं व्यक्तिमत्व असलेला नानू शेठ या मैदानामध्ये या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहायचा आहे षटकार आणि षटकारासाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक उलेश नाखवा स्ट्राईक वरती. यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर उसळी आपल्याला घेतलेला चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत उलेशजी नाखवा यांनी बरेचसे चेंडू खेळलेत, जवळपास 6 चेंडू हे निर्धाव गेलेत आणि याच्यापासून वाचावं लागेल. बघा आपला संघ आहे, आपण मेहनत घेतलीत, ते चमकदार ट्रॉफी आहे, हे सन्मान चिन्ह आहे, ते आपल्या साखर गावामध्ये नाखवा वॉटर स्पोर्ट्सकडे घेऊन जाण्याचं काम हे आपलं आहे. आणि निश्चित हा आवाज उलेशजी नाखवा यांच्यापर्यंत पोहोचला आणि सुंदर अशी बॅटच्या माध्यमातून ही एक धाव उलेशजी नाखवा यांनी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती जतेश आणि जतेशची आता फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल का? निशी आणि जतेश हा रायव्हरली, हा युद्ध हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला पाहिलं तर निशी तांडेलनी पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली होती. आता मात्र तिसरं षटक फेकण्यासाठी 2 चेंडू झालेत, 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेत, अजूनही 4 चेंडू. निशीला जतेशपासून वाचावं लागेल की जतेशला नितेशपासून वाचावं लागेल, हा जर तरचा विषय. पाहायचा या तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल. निशीची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल की नक्कीच आपल्या बॅट मधली ताकद, मनगडातली ताकद चेंडूला सीमारेषा गाठून देईल, हे मात्र पाहण्यायोग्य असेल. तिसरा चेंडू निशी तांडेलचा जतेश सारंगसाठी. हा रिवर्सचा फटका कनेक्ट झाला नाही आणि निश्चितपणे चेंडू कनेक्ट झाला नाही आणि मैदानाच्या बाहेर नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग नाखुश झालाय. ज्या ठिकाणी जतेशची फलंदाजी बघितली, यावेळी आपण जर पाहिलं जतेशचा एक आयकॉनिक शॉट, नक्कीच म्हटल्याप्रमाणे प्रेक्षक वर्गाला त्याचा खेळ माहिती आहे, कारण एक मोठा खेळाडू अनेकशा मोठ्या स्पर्धांमध्ये जतेशला आपण पाहिलं हुकमी एक्का म्हणून मी त्याचा संबोधलं गेलं आणि खरंच ती कामगिरी तो करू शकतो. आणि नक्कीच या दरम्यान आपल्याला एक 100 रुपयाचं पारितोषिक आलंय उलेशजी नाखवा यांच्यासाठी. त्यांनी 1 धाव जी काढली आणि जतेशला स्ट्राईक वरती आणलं, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अनिल मामा यांच्याकडनं ते आपण घेऊन जायचं आहे. जतेशजी सारंग यांची या स्पर्धेतील 40वा षटकार, माफ करा 45वा षटकार या स्पर्धेतील जतेश सारंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खरंच कौतुक करावं लागेल. मनुष्य असं सुद्धा म्हणू शकतो की त्यातले जास्तीत जास्त सरकार हे जतेश सारंगनी मारले असावेत, कारण काय ती अपरातून पारी केली, जवळपास 67 धावांची ती जबरदस्त खेळी. आणि या स्पर्धेमध्ये ज्यावेळी हा संघ जर आपण जिंकून दिलात ना, ते 1 नंबर किंवा 2 नंबर म्हणजे ज्याला आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक म्हणतो, अशी मानाचं चषक, ॲक्रेलिक चषक ही आपल्या संघासाठी विजयी करून देण्याचं काम हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं, सामना एकतर्फी जिंकून दिला होता. उलेशजी नाखवा त्यांच्यावरती खुश झाले आणि रोख रक्कम 5,000 रुपये या आपला कर्णधार जतेशजी सारंग तो ऑरेंज कॅप स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतोय, त्याच्यासाठी सुपूर्त केलं होतं. नक्कीच क्वालिफाय करण्यासाठी 5,000 तर सामना फायनल मध्ये नेण्यासाठी नक्कीच मोठी रक्कम असू शकते आणि ती आपल्याला पटकवायची आहे. आणि निश्चितपणे आपल्यावरती जबाबदारी ठेवली, आपल्यावरती विश्वास ठेवलाय. जतेशजी सारंग यांचं नशीब पाहायला मिळतं, उलेश नाखवा यांसारखा संघ मालक त्यांना लाभलाय. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणू शकता, एक संघ मालकाच्या रूपामध्ये देव माणूस भेटला असं म्हणू शकता. आणि खरंच कामगिरी लाजवाब आणि ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतलंय. जतेश सारंगला ह्या ठिकाणी करून दाखवायचं आहे, निशीवरती हल्ला बोलायचा आहे. पाहायचं आहे पुढच्या चेंडूवरती जतेश सारंगचा हा सुद्धा अप्रतिम फटका, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. अतिरिक्त 1 धाव या डिक्लेअर झोनच्या स्वरूपामध्ये गाय धरली जाईल. निश्चितपणे धावसंख्या 24 धावा या धाव फलकावरती लागल्यात या पूर्व सत्रामध्ये. नक्कीच निशी तांडेलकडे सर्वांचं लक्ष आहे. एक विकेट दिला दे असं नक्कीच प्रत्येक जण म्हणत असेल. आणि जतेशची विकेट ही किती महत्वाची विकेट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं चेंडू आणि बॅटचं कनेक्शन चांगलं होतं, परंतु ह्या चेंडूवरती धावसंख्या मात्र 1नीच वाढेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्या ठिकाणी 24 धावसंख्या होती ती मात्र आता 1 रननी 25 वरती जाऊन थांबेल. निशीने आपलं मात्र षटक संपवलंय. 18 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली होती, दुसऱ्या षटकामध्ये आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, एकूण 12 चेंडू आणि
10 धावा या निशीने मात्र आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट मयुरेश घेतली असावी त्यांनी. खरंच कौतुक करावं लागेल निशी तांडेलचं, कारण 3 षटकं झाली, 3 षटकामध्ये 25 धावा आणि दुर्वेश सारखा एक मोठा खेळाडू माघारी परतवण्याचं काम ते पहिल्याच चेंडूवरती. ही क्वालिटी आणि ही गोलंदाजी निशी तांडेलची आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित दोन षटकं असतील, 12 चेंडू असतील, या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या असतील. आता मात्र जतेश सारंग आणि जतेश सारंग एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक असेल आणि जतेश सारंगला हे करून दाखवावं लागेल. निश्चितपणे सर्वांचं लक्ष असेल जतेश सारंगकडं. आता मात्र या पूर्व सत्रामध्ये एकच नाव आणि एकच वादळ जतेश सारंग पाहायचं आहे. आता मात्र चौथं षटक सुरू होण्यापूर्वी कोणच्या हातामध्ये गोलंदाजी असेल. चला उलेशी नाकवांसाठी बक्षीस आहे एका षटकारासाठी 5,000 रुपये. नक्कीच नानुशेट यांच्याकडनं पाहायचं आहे. यावेळी मात्र चांगला फटका सजवलाय. नक्कीच या चेंडूमध्ये ताकद होती. एक धाव पूर्ण झाली आणि नक्की जे महत्वाचं काम करायचं होतं ना ते मात्र ते पूर्ण केलंय. स्ट्राईक रोटेट झालंय. एक धावेने मात्र आपण जर पाहिलं तर उलेश नाका पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक वरती आले, कारण हा विश्वास आहे. मयुरेश आपण जर पाहिलं ना की जतेशवरती दिलेला विश्वास आणि जतेशला सुद्धा माहिती आहे माझ्या समोर असलेला खेळाडू जरी प्रॅक्टिस मध्ये नसला, जरी तो खेळत नसला, तरी या प्रसंगाच्या वेळी तो सिंगल धाव नक्कीच काढू शकतो आणि मला स्ट्राईक वरती आणू शकतो. आणि हा आत्मविश्वास खरंच क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो. जतेश मात्र आता स्ट्राईक वरती गेल्यानंतर त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षण कसं सजवलंय, फील्ड कशी सजवलंय आणि त्या ज्या फील्ड सजवलंय त्याच्या विरुद्ध मला खेळ का, कारण गोलंदाजी केली, आपलं नाव लौकिक केलं, मेहनत घेतली तर निश्चितपणे हा मुलगा आपलं नाव लौकिक करू शकतो. पुढील चेंडू हा फुल टॉस चेंडू. वॉटर स्पोर्ट प्रीमियर लीग षटकार. तर नक्कीच जितेशनी जर विकेट जर जितेशची जर विकेट पटकवली तर नक्की दक्षसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नित्यानंद बुकवार साहेबांकडनं नक्कीच 1,000 रुपये आणि नक्कीच महत्वाची विकेट आहे. प्रत्येक जण जितेशच्या विकेटवरती टपलाय, कारण ही महत्वाची विकेट असणार आहे. जितेश जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये थांबला ना, नक्कीच जर दक्षनी जर वाईट टाकला तर 200 रुपये आहेत नानुशेट यांच्याकडनं. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू होता. नक्कीच चेंडूचा वरती सन्मान सुद्धा की देताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं जतेशजीचं उलेशजी नाकवांचे षटकासाठी 7,000 रुपये नानुशेट यांच्याकडनं.
चला ते बक्षीस ते ग्राह्य धरले जाणार नाही, कारण चला आता ज्यांना बक्षीस लावायचं त्यांनी इथं पहिले पैसे आणा, त्यानंतर इथं बक्षीस अनाउन्समेंट केलं जाईल. प्लीज इथं विघ्न नका आणू प्लीज. चला चला आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर नक्कीच भूषण मैदानामध्ये आला, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. एकूण धावसंख्येचा विचार जर केला तर 40 धावसंख्या मैदान एकूण 40 धावा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिल्या षटकामध्ये निशीने फक्त 1 धाव दिली होती, त्यानंतर देवेशला संधी मिळाली, देवेशने सुद्धा 15 धावा दिल्या. त्यानंतर निशित तांडेलच्या 9 धावा, एकूण 10 धावांचे 2 षटक. त्यानंतर जतेशी ही जबाबदारी ही मात्र मोठी असणार आहे. शेवटचे 6 चेंडू 40 मध्ये किती धावांची भर लावणार हे मात्र एक महत्वाचा खेळाडू अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू जास्तीत जास्त किती धावांचं लक्ष असेल. यावेळी मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेत, सुजवल कोंडे चेंडू खाली पाहायचा आहे. नो जज एकदम सुंदर अशी झेल, आजच्या दिवसातील बेस्ट कॅच म्हणू शकता. अतिशय निर्णायक वेळी महत्वाची विकेट, महत्वाचा हादरा नाव असेल सतेज सारंगची एक मोठी विकेट मैदानामध्ये आपण जर पाहिलीत तर सर्वांचं वातावरण शांत करणारी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कारण एक जबरदस्त खेळी करणारा खेळाडू होता. आतापर्यंत आपण जर पाहिली तर जतेशनी या मैदानामध्ये आपली एक सुंदर कामगिरी, जितेशची विकेट माघारी येताना आपल्याला पाहायला मिळते. चेहऱ्यावरती नाखुश असलेला जितेश पाहायला मिळतोय, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र निश्चितच झाला होता, परंतु बराच वेळ चेंडू हवेत असल्या कारणाने आणि निश्चितपणे खाली एक हिरा असल्या कारणाने एक आयकॉन खेळाडू आपल्याला जर पाहायला मिळतोय आणि खरंच त्याचं कौतुक करावं लागेल. असा हा खेळाडू नक्कीच पाहायला गेलं तर कोंडे हा मैदानामध्ये झेल करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र दिनेश नाकवा या मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. यावेळी पहिल्या चेंडूवरती दिनेश मात्र हा समजला नाही, चेंडू सरळ जाऊन आदळला तो एसटी वरती आणि हा मात्र मैदानामध्ये दाखल. कीचा हॅट्रिकचा आपण जर विचार केला तर विशाल मात्र हॅट्रिक वरती असेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर जतेश सारंगला माघारी परतवण्याचं काम केलं होतं. लगेच दिनेश नाकवा यांनी संधी आली होती मोठे फटके खेळण्याची, तो त्यांना सुद्धा चकवा चेंडू टाकून त्यांना सुद्धा त्रिफळाचित केलं होतं, एसटी उद्ध्वस्त केली होती. बॅक टू बॅक 2 विकेट उलेश नाकवा यांच्या संघाच्या जाताना आपल्याला पाहायला मिळत. आणि आता मात्र स्ट्राईक वरती विशाल गोलंदाजसाठी आणि नॉन स्ट्राईक वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे प्रीतम. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू होता, हॅट्रिक मात्र मिळवता आली नाही, परंतु या चेंडूवरती धावा किती मिळणार. 1 धाव निश्चितच पूर्ण झाली. 1 धावेमध्ये समाधान मानलंय आणि नक्कीच या 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 41 धावा. अजूनही 3 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असतील. या 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर भूषण भगत हा मात्र मोठे फटके मारू शकतो. एक मोठा फटका मारून त्यांनी दाखवले सुद्धा की मैदानामध्ये कोणता सामना चालू आहे. या सेमीफायनल 1 मध्ये आम्हाला सुद्धा विजयी व्हायचा आहे आणि खरंच ह्या संधीचं सोनं आहे. नक्कीच आधीच्या मध्ये आपल्या गोलंदाजीवरती प्रहार केला होता, आता मात्र समोरच्या संघाच्या गोलंदाजावरती आपल्याला प्रहार करायचा आहे. ही जिद्द मात्र पाहायला भेटे आणि या 4थ्या चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू पुन्हा एकदा हवेचा वेग घेऊन सीमा रेषेच्या बाहेर एक खणखणीत दणदणीत षटकार
खरंच कौतुक करावं लागेल. भूषण मात्र या ठिकाणी आपल्या वैयक्तिक खेळीतून आपल्या संघ मालकाला, आपल्या संघाला एक खुशी करताना पाहायला मिळतोय. जतेश सारंगने ठेवलेला विश्वास, जतेशने दिलेलं कानमंत्र हे सत्यामध्ये उतरवण्याचं काम करतंय. 4 चेंडू मैदानामध्ये धावसंख्या झाली 47 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे बिग स्ट्रोक आले तर मैदानामध्ये वातावरण हे मात्र गरम होऊन जाईल. आता मात्र दबाव दडपण विशाल या गोलंदाजीवरती. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु निश्चित सुटलाय चेंडू, यष्टीवरती आदळलाय आणि पंच मात्र या चेंडूवरती एक नवीन फलंदाज पुष्पराज हा मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल हे भूषणचं. बघा चेंडू किती कमी असून द्यात किंवा आपण स्ट्राईकला असून द्यात किंवा आपण ओपनिंग असून द्यात, ज्या ज्या वेळी संधी मिळेल ना त्या त्यावेळी नक्कीच आपण प्रयत्न करायचे. यश मिळो न मिळो, नक्कीच निर्णय जो काही असेल तो मात्र नशिबाचा असेल आणि नशिबाची आपण जर साथ पाहिलीत ना, एका साईडला गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते, एका साईडला भूषणने सुद्धा चांगली कामगिरी केली. भूषणचं सुद्धा यासाठी महत्त्वाचं योगदान आपल्याला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. लास्ट एक बॉल शिल्लक असणार आहे. धावसंख्या झाली 47 धावा. लास्ट बॉल मैदानामध्ये दाखल. चला मी विनंती करतो की पुढील संघ सेमीफायनल 2 साठी तयार राहायचंय. आपण प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि वीरा वॉटर स्पोर्ट्स हे संघ लगेच आपण तयार राहायचा आहे. त्यांचा कर्णधारपर्यंत माझा आवाज पोहोचला असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं लगेच इनिंग संपल्यानंतर. वीरा वॉटर स्पोर्ट्स संघाचा मोहित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण रेडी राहा. त्याचप्रमाणे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार विराज पेरेकर, आपण जर रेडी असेल तर लगेच आपण नाणेफेक करून खेळत इनिंग संपल्यानंतर. चला शेवटचा चेंडू अजूनही मैदानामध्ये येणं गरजेचं असणार आहे. पाहायचं या चेंडूवरती काय घडणार. नवीन फलंदाज पुष्पराज. पुष्पराज सुद्धा आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव अजूनही पाहिलं आणि महत्वाची धाव असणार आहे. आता 1-2 धावा किती महत्वाच्या असणार आहेत, कारण नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे. तिसरा जर वाईट टाकला तर नानू यांच्याकडनं 200 रुपये आहेत. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका चेंडू, ज्याची गरज होती, ज्या धावांची गरज होती, एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा होता, असा हा फटका पुष्पराजच्या माध्यमातून या षटकाच्या दिशेने. आणि 55 धावा, कंपल्सरी चेसिंग 56 धावा या मैदानामध्ये आपल्याला काढाव्यात लागतील. 30 चेंडू आणि 56 धावा. मी विनंती करतो या पुढील अजयजी चौलकर, प्लीज आपण जिथे असाल तिथे या. आपल्या हाती लगेच नाणेफेकी आपण करणार आहोत. अजय चौलकर, एक क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत खेळाडू, माय फेवरेट अजय चौलकर, एक थेरुंडा गावाकडनं बिलॉंग करणारा या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्की सागरजी भगत जा संघ होता ना, त्यांचा आपण एक मॅनेजमेंटचा विचार जर केला तर त्यामध्ये सुद्धा अजय चौलकर यांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. कारण ज्यावेळी निवड प्रक्रिया झाली, सागर भगत यांच्या संघाकडनं अजय चौलकरने एक महत्त्वाचे योगदान दिलं होतं आणि आज त्यांचा संघ सेमीफायनल 1 मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक जोरदार अभिनंदन किंवा जोरदार टाळ्या अजय चौलकरसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत, कारण सागर भंग सगळं त्यांचा निवड प्रक्रियेमागे त्यांचा सुद्धा मोठा हातभार असणार आहे. सेमीफायनल 2 चा आपण नाणेफेकीचा कौल वीरा वॉटर स्पोर्ट्स मोहित यांनी आपण नाणेफेकी जिंकलेली पाहायला मिळते. मोहित, आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा आहे. येणारे 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे. पाहायचं आहे उलेशजी नाकवा यांचा नाकवा वॉटर स्पोर्ट्स कशा प्रकारे गोलंदाजी करणार. उलेशजी, आपण रेडी असाल तर लगेच मैदानात चला.
चला सागर भगत यांचा संघ मी विनंती करतो सुज्वल कोंडे चला आपण रेडी असाल तर बॅटर पाठवा लगेच मैदानात. सेमीफायनल 1 या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिल्या पूर्व सत्रामध्ये 30 चेंडूमध्ये 55 धावा झाल्या होत्या. आता मात्र 30 चेंडू आणि 56 धावा या कंपल्सरी आपल्याला चेस करायच्याच आहेत. पाहायचं आहे सुज्वल कोंडे यांचा संघ सागर भगत यांचा संघ मैदानामध्ये काय करेल. चला दोन्ही फलंदाजांना बेस्ट ऑफ लक. मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला सुजल आणि दुसऱ्या साईडला देवेश खेळताना पाहायला मिळेल. चला सुजल कोंडेच्या विकेटसाठी सुद्धा नानू कांडे यांच्याकडे बक्षीस असणार आहे. यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजीला सुरुवात झाली. जतेश सारंग मैदानामध्ये गोलंदाजीला सुरुवात करतोय. ज्या ठिकाणी 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे त्या पद्धतीची गोलंदाजी सतेशने मात्र सुरुवात केली या उत्तर सत्रामध्ये. आता मात्र पाहिजे सुजल कोंडे या मैदानामध्ये खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव गेलाय. या दुसऱ्या चेंडूवरती काय घडलं असेल यावेळी सुद्धा त्यापेक्षाही अप्रतिम गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये आता मात्र जतेश वादळ हे घुंगावताना पाहायला मिळतंय. आणि खरंच नाको वॉटर स्पोर्ट्स संघासाठी एक महत्त्वाची कामगिरी करणारा जतेश पाहायला मिळतोय. आणि 110वा हा तब्बल डॉट चेंडू असणार आहे या वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग मधला. खरंच कौतुक करावं लागेल. गोलंदाजांनी चांगली मेहनत घेतली चांगली गोलंदाजी केली आणि यावेळी मात्र चांगला फटका सदवताना पाहायला मिळाला. एक चेंडू आपण जर पाहिला तर दोन्ही चेंडू निर्धाव गेले होते परंतु तिसऱ्या चेंडूवरती 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि महत्त्वाच्या 4 धावा या तिसऱ्या चेंडूवरती आपल्या आलेल्या पाहायला मिळतात. या पॉवर प्ले षटकाला पुरेपूर वापर करताना सुजल कोंडे आपल्याला पाहायला मिळाले कारण त्यांना माहिती होतं की ह्या षटकामध्ये 2च खेळाडू आहेत जे आपल्या मात्र 30 या षटकाच्या बाहेर असतील आणि त्या खेळाडूंचा मात्र आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आणि नक्की चांगला क्लासिक फटका हे सुजल कोंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा पाहिलं तर लटकताना आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल सागर भगत यांचा या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू उज्ज्वल कोंडे हा मात्र नाराज होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. स्वतःवरती नाखुश असेल कारण हा तो खेळाडू या 56 रन चेस करू शकला असता. या मैदानामध्ये त्याची सुंदर अशी फलंदाजी अप्रतिम कडक अशी फलंदाजी या आधी सुद्धा आपण पाहिली होती आणि ती अपेक्षा त्या मैदानामध्ये सादर करण्याची गरज होती. परंतु निश्चितपणे नशिबाची साथ आणि गोलंदाजाची पॉवर ही मात्र आपण जर पाहिलत ना तर उलेशी नाखवाचा संघ नाखवा वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 56 धावा या निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मोठी धावसंख्या आहे. परंतु याचा आपण जर विचार केलात तर एक मोठी धावसंख्या चेस करण्यामागे ज्याचं योगदान होतं ना ते मात्र आपण जर पाहिलं तर तो चेहरा आपल्या समोर येईल सुजल कोंडे. पण निश्चित नाखुश होऊन माघारी परतलाय. आता मात्र नवीन खेळाडू आपण पाहतोय जयेश नर हा मैदानामध्ये गेलाय. या दोन्ही खेळाडूंना देवेश आणि
ला मैदानामध्ये खेळी करून दाखवावी लागेल. कंपल्सरी 56 धावा या मैदानामध्ये पार कराव्या लागतील. जर आणि तरच आपला सागर भगत यांचा संघ विया स्पोर्ट हा विजयी होऊ शकतो. नाहीतर या पर्व पहिल्यात ना आपण टाटा आणि बाय बाय या स्पर्धेत बाहेर पडाल. कारण प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचंच पारितोषिक आपल्याला स्पर्धेसाठी लागलेलं आहे. सेमीफायनल मध्ये सेमीफायनल 1 मध्ये जिंकलेला संघ हा फायनल मध्ये पात्र होईल. नक्की सेमीफायनल 2 मध्ये जिंकलेला संघ फायनल मध्ये पात्र होईल आणि त्यांच्यामधील लढत आपल्याला ही पाहायला मिळणार आहे. पाहायचा जतेश सापूरचा चेंडू. यावेळी जयेश नर यांचा फटका, एक जोरदार हाणामारीचं षटक करण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका ग्राह्य धरला जाणार नाही. कारण नक्की सीमारेषा गाठायची होती. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भूषण मैदानामध्ये तैनात होता. फिल्डिंग त्याच्या माध्यमातून अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. खरंच कौतुक करावं लागेल भूषणचं, कारण फलंदाजीसाठी संधी मिळाली. 2 षटकार मारून दाखवले. आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी पाहिलं तर लाईनवरती एक चांगली अशी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. एक धाव मात्र वाचवू शकला नाही, परंतु चांगला असं आपल्या संघासाठी 3 धाव सेव्ह करताना आपल्याला पाहायला मिळाला. असा भूषण आपल्यावरती पाहायला मिळाला. अंतिम चेंडू मैदानामध्ये 6वा चेंडू जतेशचा. पाहायचा स्ट्राईक वरती देवेश खेळण्यासाठी सज्ज. यावेळी सुद्धा जोरदार अपील झाली. पंच मात्र नाखुश असून कोणताही निर्णय देणार नाही. चुकीची अपील म्हणून जतेश सरंगला थोडताना दाटताना आपल्याला पाहायला मिळालं, ओरडताना पाहायला मिळाले. जतेशची मात्र हे चांगलं षटक, अप्रतिम षटक, एक कमी धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 5 धावा आणि महत्वाच्या 1 विकेट. देवेश कोंडेची विकेट, सुजल कोंडेची विकेट या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असा गोलंदाज जतेश सारंग या ठिकाणी 5 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानामध्ये अजूनही गरज असेल ती म्हणजे 51 धावांची. 24 चेंडू आणि 51 धावा ही मोठी आपण जर पाहिली तर एक सरासरी असणार आहे. आपण जर पाहिलं तर 12.50 ची ही सरासरी असणार आहे. प्रत्येक षटकाचा आपण जर विचार केलात तर कमीत कमी 12.50 धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये काढावीच लागेल, अन्यथा आपण पिछाडीवरती पडणार. हे जयेश नरला मात्र कुठेतरी लक्षात ठेवायचं आहे. पाहायचं आहे दिनेश नाकवा 2 नंबरचा खेळाडू, 2 नंबर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि आता त्याची मात्र अप्रतिम गोलंदाजी, त्याचा मात्र हा स्पेल आता बघण्यासारखा असेल. ज्या ठिकाणी 5 धावा झाल्यात, 24 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 51 धावांची. यावेळी पहिल्या चेंडूवरती आपल्या जादुई गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिनेश नाकवा मैदानामध्ये जयेश नरसारखी मोठी विकेट यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरंच कौतुक करावं लागेल ते म्हणजे दिनेश नाकवाच्या गोलंदाजीचं. जतेशनी 5 धावा खर्च केल्या होत्या, आता मात्र दिनेश नाकवानी स्वतः जबाबदारी घेतली. आपण जर पाहिलं तर गोलंदाजीचा एक चांगला नमुना पेश केला आणि पहिल्या चेंडूवरती जयेशला माघारी परतवण्याचं काम हे मात्र यशस्वीरित्या पूर्ण करताना आपल्याला दिनेशजी पाहायला मिळाले. आता मात्र 5 चेंडू, या 5 चेंडूमध्ये संघाला रोखून धरायचा आहे. एक महत्वाचा खेळाडू माघारी परतल्यानंतर दबाव दडपण सागर भगत यांच्या संघावरती येथे आलेलं पाहायला मिळतंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये विशाल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण आपण नेहमी म्हणत होतो की नाकवा वॉटर स्पोर्ट संघाकडे गोलंदाजी कमी आहे, परंतु जतेश आणि दिनेश नाकवाचं गोलंदाजीमध्ये चालले ना तर नक्कीच जवळपास 20 ते 25 धावा राखून हा सामना विजयी करू शकतात. असे गोलंदाज जतेश आणि दिनेश आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलेत आणि ती कामगिरी करायची आहे. कारण बघा, आपला संघ आहे, आपल्या साखर गावासाठी आपण खेळतोय, आपल्या वॉटर स्पोर्ट्ससाठी खेळतोय. नक्कीच पर्व पहिला आहे आणि पर्व पहिल्यामध्ये आपलं नाव लौकिक करायचं, या चमकदार ॲक्रेडिट ट्रॉफीवरती आपलं नाव उमटवायचं, ही मात्र एक जबाबदारी या दोन्ही भावांनी म्हणजे उलेश नाकवा, दिनेश नाकवा यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळालंय. आणि एक त्यांना जबरदस्त साथ ही कर्णधार जतेश सारंगची आपल्याला पाहायला मिळाली. खरंच कौतुक करावं लागेल. पाहायचंय, पाहता 2 चेंडू निर्धाव गेलेत. पहिल्या चेंडूवरती ओयूटीचा इशारा लागला होता, विकेट मिळाली होती आणि दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू हा सुद्धा आपण जर पाहिलं तर निर्धाव. दोन्ही भाऊ जसे गोट्या खेळाव्यात ना तसं खेळताना पाहायला मिळतंय. मध्ये फलंदाज फक्त वारा देतोय आपल्या बॅटच्या माध्यमातून, असा हा खेळाडू मैदानामध्ये दिनेश नाकवा गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि मैदानामध्ये अजून कोणतीही धाव नाही आहे दिनेश नाकवाच्या गोलंदाजीवरती.
यावेळी बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे, झेल पकडण्यासाठी खेळाडूला कोणतीही चूक नाही आणि अप्रतिम वेलजत चौथाही चेंडू विकेट स्वरूपात डॉट पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरंच कौतुक करावं लागेल, 4 चेंडू आणि अजूनही मैदानामध्ये एकही धाव नाही. धावसंख्या आतापर्यंत आहे ती म्हणजे 5 धावा. या स्पर्धेतील 85वी विकेट या मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दिनेश नाकवा यांच्या गोलंदाजीसाठी जे 4 चेंडू निर्धाव फेकले आणि 2 विकेट घेतले असे अनिल मामा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक, याच्या आधी सुद्धा उल्लेश नाकवा यांची सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. असं या दोन्ही भावांसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक अनिल मामा यांच्याकडनं आलंय. ती सामना संपल्यानंतर आमच्याकडनं घेऊन जायचं आहे. असा दिलदार व्यक्तिमत्व अनिल मामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. खरंच बघा, ते मैदानामध्ये आपण जर चांगली कामगिरी पार पाडलीत ना तर नक्कीच मान्यवर असतील, त्या ठिकाणी खेळणारे प्रेक्षक असतील, क्रिकेट प्रेमी असतील, ते आपल्यावरती प्रेम दाखवत असतात. आणि दिनेश नाकवाने ते प्रेम कमवलंय. 4 चेंडूमध्ये अजून कोणतीही धाव नाही आहे. महत्वाच्या 2 विकेट घेतल्यात. उर्वरित 2 चेंडू दिनेश नाकवा आता देवेश मात्र एक महत्वाचा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती असलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. पाहायला गेलं तर झेल होणं गरजेचं होतं आणि आता मात्र तब्बल 5व्या चेंडूवरती ही एक धाव आलंय. जवळपास आपण जर पाहिलं तर 7 चेंडू नंतर ही एक पहिली धाव आलंय. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा आणि दिनेश नाकवाच्या गोलंदाजी मधली ही पहिली धाव या 5व्या चेंडूवरती आलंय. अंतिम चेंडू असणार आहे स्ट्राईक वरती. देवेश पाहायचंय काय घडेल. हा फुल टॉस चेंडू होता आणि सुंदर पुन्हा एकदा 6व्या चेंडूवरती विकेट हादरा. आणि या विकेटसाठी सुद्धा अनिल मामा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. दिनेश नाकवा यांच्यावरती खुश होऊन मैदानामध्ये नक्कीच एक मित्र असेल किंवा एक चांगला खेळाडू असेल किंवा आपला संघ सपोर्टच असेल, हा आपल्या जेटस्कीचे रायडर्स अनिल मामा यांच्या माध्यमातून नक्कीच 400 रुपयाचं पारितोषिक हे दिनेश यांच्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल, कारण आपला संघ बघा वर्षभर आपण मेहनत घेत असतो, वर्षभर त्या धंद्यावरती आपण काम करत असतो आणि आज मात्र या पावसाच्या निमित्ताने किंवा नक्कीच आपल्या ही धंदा बंद असल्या कारणाने हे 2 दिवस आपण स्पर्धेसाठी दिलेले आहेत. आणि त्यावेळी आपले साथी किंवा आपले मालक म्हणू शकता, आपले भाऊ म्हणू शकताय, या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पार पडतायत. खरंच अनिल मामांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले. नक्कीच त्यांचा आम्ही उल्लेख करू की त्यांच्या जेटस्कीचे रायडर्स म्हणून त्यांची ओळख. खरंच कौतुक करावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय आणि मैदानामध्ये धावसंख्या फक्त 6, अजून जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आणि 18 चेंडू आणि 50 धावा या मैदानामध्ये आपल्याला अजूनही जिंकण्यासाठी काढाव्या लागतील. पाहायचे आता मात्र पुन्हा एकदा जतेश सारंग ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. यावेळी मात्र सुंदर एकदा पुन्हा प्रीतम नरच्या माध्यमातून ही झेल आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा विकेटसाठी अनिल मामा पुन्हा खुश झालेत. पुन्हा आपलं पॉकेट काढलंय, खिसा रिकामा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या विकेटसाठी आता मात्र जतेश सारंगसाठी सुद्धा या विकेटसाठी 100 रुपये अनिल मामा यांच्याकडनं. आणि नक्कीच पाहायला गेलं तर नाकवा वॉटर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विजयामागं ना अनिल मामांचा खरंच खूप मोठा हात आहे. कारण त्यांनी दिलेलं हे प्रोत्साहन आणि मैदानामध्ये दाखवलेली ही आत्मविश्वास, आपल्या संघासाठी केलेली ही मेहनत हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खरंच कौतुक करावं लागेल अनिल मामांचं, कारण प्रत्येक चेंडू षटकार असून द्या, आपण विकेट मिळवले असून द्या, प्रत्येक खेळाडूचं कौतुक करताना ते पाहायला मिळत आहेत. असा क्रिकेट प्रेमी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जतेश मात्र पुढच्या चेंडूवरती यावेळी जोरदार प्रहार केलाय. चेंडू पुन्हा एकदा झेल होणार का? निश्चितपणे झेल होणार. वेल जेच झालंय पुन्हा एकदा.
कुणाल ह्या ठिकाणी मैदानामध्ये बाहेर जाताना पाहायला मिळतोय. जतेशसाठी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतली, त्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक अनिल मामा यांच्याकडनं. आता मात्र हॅट्रिक वरती असताना यतेश सारंग आता मात्र हॅट्रिक वरती असेल. ह्या स्पर्धेमध्ये अजून कोणीही हॅट्रिक केलेली नाही आहे. नक्कीच आजचाच आपण विक्रम पाहिलात ना तर 50 सुद्धा कोणत्या झाल्या नव्हत्या, अर्धशतकी कोणतं झालं नव्हतं. ती कामगिरी जतेशने करून दाखवलंय. या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू 2 विकेट पर्यंत पोहोचले होते, परंतु तिसरी विकेट हॅट्रिक विकेट घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. परंतु जतेश सरंग ती कामगिरी करतोय का आणि निश्चितपणे पार करण्यासाठी क्षमता मात्र ती आपल्यामध्ये त्यामध्ये पाहायला मिळते. पाहायचं आहे या अंतिम चेंडूवर, या तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय की जतेश सारंग ऑन हॅट्रिक मैदानामध्ये पाहायचं. हा तिसरा चेंडू, मेहनत घ्यावी लागेल जतेश, कारण आपलं नाव लौकिक करण्यासाठी. एक विकेट सागर भगत यांचा संघ, विया स्पोर्ट या संघासाठी एक मत निशित तांडेलची विकेट. यावेळी आपण जर पाहिलं तर निश्चितपणेच हा चेंडू वाईट म्हणून घोषित करण्यात आलाय. नक्कीच आपण जर पाहिलं ना तर खरंच अजूनही हॅट्रिक वरती पाहायला मिळत आहेत, परंतु एक धाव ही मैदानामध्ये ग्राह्य धरली जाईल, अतिरिक्त एक धाव. यावेळी मात्र मोठा फका निश्चितच मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर षटकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. निशीचा हा जबरदस्त फटका आणि खरंच उत्कृष्ट असं कनेक्टिंग शॉट, आणि या शॉट मधली असलेली ताकद ही मैदानाचा चेंडू बाहेर जाण्यासाठी आपण पाहिली. धावसंख्या धावसंख्या आतापर्यंत 13 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत. 3 चेंडू अजूनही जतेश सारंगला फेकावे लागतील. या चौथ्या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाले. या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये आपल्याला फरक जाणवताना पाहिजे. आता मात्र तेजस साकेरकर साठी तेजस साखरकर यांनी एक जरी धाव घेतली तर नानू यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला, एक धावेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे नानू यांच्याकडनं. यावेळी मात्र पाहिलं तर ती एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली पाहिलं. सर नानू आता मात्र बक्षीस पात्र झालेत, 1000 रुपयांचं बक्षीस पात्र झालेत. चला, निशित तांडेल मात्र आता स्ट्राईक वरती असणार आहे. निशीचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण बघा अजूनही सामना आम्ही हरलो नव्हेत, आम्ही सामन्यामध्ये विजय होऊ शकतो. जरी पिछाडीवरती पडलो असलो ते निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न मात्र करणार, आणि या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये ताकद नसल्या कारणाने सीमारेषा मात्र गाठू शकला नाही. आणि निशित तांडेल या ठिकाणी मात्र पाहिलं तर विकेट जाते, आणि विकेटचं पतन नक्कीच जतेश या आपल्या माध्यमातून सुंदर अशी पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती. आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर 5 धावा, आणि या षटक समाप्तीनंतर 9 धावा. या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर 14 धावा, आणि एकूण तब्बल 4 विकेट घेणारा गोलंदाज जतेश सारंग आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सामना थोडासा लटकलेला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आपण विचार जर केलात तर नाकवा वॉटर स्पोर्ट्स, उलेश नाकवा यांचा संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जर तर मात्र ह्या सर्वेमध्ये होत असतं, परंतु उलेश नाकवा यांचा संघ ही आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्सचा संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही मैदानामध्ये 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. आतापर्यंत 6 विकेट गेल्यात, 7 माफ करा, 7 विकेट गेल्यात.
येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 41 धावा. चला भूषण मात्र आता मात्र पहिला आपल्याला षटक आठवावं लागेल. ज्यावेळी आपल्यावरती प्रहार झाले होते, मोठी धावसंख्या त्या षटकात आली होती, ते मात्र षटक आपल्याला हाताळायचं नाही आहे. ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असताना यावेळी मात्र चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी यश मात्र नक्कीच आलं नाही, परंतु नक्कीच तेजस यांनी स्ट्राईक रोटेट केली. लगेच गशाळ क्षेत्ररक्षण झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली असं निश्चितच म्हणू शकतो. चला सामन्याकडे आपण वळतोय. निश्चितपणे जर 2 चेंडू झालेत, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. तेजस्वी मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण झाली. आता मात्र तिसरा चेंडू. नक्कीच भूषण आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आधीच्या वेळी थोडंसं डिप्रेशन मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता, पण जो आत्ताची गोलंदाजी अप्रतिम पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली आणि खरंच दशला चकवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच वन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला आणि निश्चितपणे 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये जवळपास 4 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरंच कौतुक करावं लागेल आणि या कौतुक आपण जर पाहिलं तर या पूर्ण संघाचं, नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाचं आणि उलेशी नाखवा आता मात्र खुश असतील, कारण त्यांना माहिती आहे की संघाने चांगली लढत दिले, आपला संपूर्ण संघ चांगला खेळलाय आणि स्पर्धेमध्ये आपण एक एक पाऊल जसं विजयाच्या दिशेने पाऊल वाटचाल करतोय ना, खरं चेहऱ्यावरती हास्य आलंय. कारण एक दिलदार व्यक्तिमत्व मी नेहमीच म्हटलं होतं, कारण एक चांगला आयोजक, चांगला संघ मालक, एक दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून उलेशी नाखवा यांचं आपण खरंच कौतुक करायला हवं. आणि आज मात्र आपल्या संघाकडनं स्वतः वैयक्तिक खेळी केली, संघाला प्रतिनिधित्व केलं, संघामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, अशी उलेशी नाखवा आपण या मैदानामध्ये पाहतोय. यावेळी चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा एकेरी दुहेरीने. आता मात्र काम चालणार नाही. आपल्याला जर विजयी व्हायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील आणि मोठे फटके जर मारलेत तर नक्कीच जे उलेशी नाखवा हसतायत ना, ते थोडेसे नाराज होतील, अन्यथा ते विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण बघा सरासरी आता चेंज झालंय. ज्या ठिकाणी 12.5 सरासरी दुसऱ्या षटकानंतर पाहिजे होती, आता मात्र 41 धावा, जवळपास 21च्या पुढे सरासरी गेले आणि भूषणची गोलंदाजी 21 मात्र मारून देणार नाही, अप्रतिम गोलंदाजी करणार, हे मात्र निश्चितच पाहायला मिळते. वन बाउंड चेंडू फील्ड करेपर्यंत या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. हे षटक संपुष्टात आलंय आणि या षटक संपुष्टात आल्यानंतर 21 धावा मैदानामध्ये झाल्यात. चौथ्या षटकाचा प्रारंभ झालाय आणि 5व्या षटकाचे वाटचाल. या 5व्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये प्रथमेश महापंत सांगतील की पाहिजेत मैदानामध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडू 35 धावांची गरज. 5 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र स्वतः बादशाह संघाचा मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट स्वरूपामध्ये, ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 35 धावा पाहिजे होत्या, आता मात्र त्यामध्ये -1 करा, 34 धावा 6 चेंडूंमध्ये अजूनही पाहिजे असतील. तेजस साखरकर मैदानामध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का? 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत तर निश्चितपणे सामना विजयी होऊ शकतो. जर तरचा हा खेळ मैदानामध्ये. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय झेल. यस नो डाऊट, चांगलं ताकद बॅट मध्ये आली नाही, चेंडूवरती तितकासा जोर काढायला मिळाला नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही, झेल मात्र झाली. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ही विकेट या माध्यमातून उलेशजी नाखवा यांना आलेली पाहायला मिळते. आणि अनिल काका हे निश्चितपणे चाललेत आणि उलेशजी यांच्या विकेटसाठी पुन्हा एकदा 100 रुपये तब्बल त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 700 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरंच नाखवा वॉटर स्पोर्ट्स वर या संघावरती असलेलं प्रेम अनिल काकांचं, सॉरी अनिल मामांचं या ठिकाणी पाहायला मिळालं. खरंच पुन्हा एकदा सांगतोय की नाखवा वॉटर स्पोर्ट जेटस्कीचे रायडर्स अशा अनिल मामा या मैदानामध्ये वर्षाव करतायत. आपल्या साथी खेळाडूंवरती एक इच्छा व्यक्त करतायत की नक्की षटकार चौकार मारा मैदानामध्ये.
मी विनंती करतोय की माननीय समज राजनजी नाखवा आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्लीज व्यासपीठावरती या. आयोजनच्या माध्यमातून या ठिकाणी आपली बसण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे. आपला या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. राजेशजी नाखवा. त्याचप्रमाणे जनांतरजी नाखवा आपण सुद्धा प्लीज या ठिकाणी आयोजक आपली वाट पाहत आहेत. शेवटचा एक चेंडू आणि 27 धावांची गरज असताना मी म्हटलं होतं की दिनेश नाखवा आणि जतेशनी जर गोलंदाजी केली ना तब्बल 20 ते 25 धावांनी सामना जिंकू शकतात. आणि तेच घडलंय. काय अप्रतिम गोलंदाजी झाली आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स हा संघ पहिला संघ ठरतोय तो फायनल मध्ये प्रवेश करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नाखवा वॉटर स्पोर्ट्स साठी. चला अनिल मामा आपण या इकडे. आपलं लावलेलं पारितोषिक आपल्या संघाला देऊन टाका.